चला तर मित्रांनो, बघूया आजच्या भागात नक्की काय ट्विस्ट घडला आहे. तर इकडे जो धैर्य असतो, धैर्य आता सावीला जेवण करायला घेऊन येतो आणि तिला म्हणतो, चल सावी जेवण करून घे. तर सावी म्हणते, नाही आधी फ्रेंड, आधी आपण डान्स करूयात. आणि आता धैर्य आणि सावी डान्स करायला लागतात. दोघेजण डान्स करत असतात. तेवढ्यात सावीचा तोल जातो आणि सावी पडायला लागते. तेवढ्या तिकडून नीता, अवंती दोघी येतात आणि त्या दोघी म्हणतात, काही नाही काही नाही, आम्ही नाही बघितला, तुम्ही तुमचं चालू द्या. तर आता लगेच धैर्य म्हणतो, सावी सावकाश, मी म्हटलं होतं ना पडशील, ऐकलं नाही माझं. तर आता लगेच अनिता नावं तिथे असं हसतात दोघी पण. तर आता धैर्यला खूप भारी वाटतं. धैर्य म्हणतो की सावी चल खाऊन घे, आता मी म्हटलं होतं खाऊन घे, तर खाल्लं नाही ना. तर आता लगेच अवंती नीता म्हणतात, धैर्य भाऊजी तुम्ही जा, आम्ही घालू सावीला खाऊ. तर आता लगेच धैर्य म्हणतो ठीक आहे आणि आता धैर्य तिथून जातो. अवंती आणि सावीन त्या तिघीजणी बोलतात की हे बघ सावी, आता काय करायचं. तर सावी म्हणते की आता तुम्हाला आईचा फोन येईल, तुम्ही तिकडे जा आणि त्यांच्याशी बोलवून घ्या. तर आता लगेच नीता म्हणते ठीक आहे. तेवढं तिचा फोन वाजतो आणि नीता तिकडे जाते आणि दामिनीशी तिचं ठरतं की त्या बाईला घरी बोलवायचं, जी ज्योती नसते ती दुसरी बाई बघणारी, आणि तिला ते बोलवायचं ठरवतात. आणि आता ते म्हणतात की धैर्य आणि त्या बाकीच्यांचा विश्वास नाही आहे त्याच्यावरती, त्यांना समजलं नाही पाहिजे. तर दामिनी त्यांना आता तिथून बाहेर मिटिंगला काढून देत असते. आणि आता लगेच ते तिथे सगळेजण बसतात आणि दामिनी येते आणि म्हणते की हे बघा, तुम्हाला सगळ्यांना मिटिंग आहे, तुम्ही सगळ्यांनी तिकडे जा. आणि हे बघा, अजिबात काळजी करू नको धैर्य माझी. धैर्य म्हणतो, नाही आई, मला तुझ्याजवळ थांबायचं आहे. तर भास्कर आणि विलास एकमेकाला जवळ येऊन म्हणतात की धैर्य कशाला हे करतोय काय माहिती, आईला म्हणा थांबवते तुझ्याजवळ, तुला नाही पुळका त्याजवाला, आम्ही आमची मिटिंग हँडल करून घेऊ असं म्हणतात. आणि आता लगेच दामिनी म्हणते, नाही धैर्य, काही गरज नाही आहे, जा तू पण. आणि आता धैर्यला ती पण तिथून काढून देते. धैर्य म्हणतो ठीक आहे आणि ते तिघं पण आता मीटिंगला तिथून निघून जातात. तर इकडे आता नीताला लगेच दामिनी म्हणते, नीता बोलव त्या बाईला आणि करूयात आपण सुरुवात. तर आता त्या बाईला त्या घरी बोलवून घेतात. ती बाई तिथे आवरून वगैरे येते आणि आता ती तिथे बघणार असते दामिनीचं भविष्य. आता सावी सगळं सत्य काय सांगते दामिनी, हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.